एक एक दिवस जसा पुढे जातोय या भोंदू खरातचे धक्कादायक कारनामे पुढे येत आहेत. कशा पद्धतीनं जासूद यांना गंडवलं गेलंय आणि कशा पद्धतीनं त्यांच्याकडून पैसे उकळले गेलेत, खरंच हे सगळं आश्चर्यचकित करणारं आहे आणि तेवढंच चिंतेत टाकणारही आहे. नाही, अगदी खरं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये हा पुण्यातील जासूद नावाचे जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना या खरात नावाच्या भोंदू बाबांना गंडवल्याचं समोर आलेलं आहे. तू जसं सांगितलंस तसं लॉजिस्टिकचा व्यवसाय त्यांना जगभर सुरू करायचा होता आणि त्या निमित्ताने त्यांचे जे मित्र आहेत परब, त्यांनी त्यांची भेट घालून दिलेली होती. 5-6 वेळा त्यांनी अशा पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे त्यांना सांगितलं. 5-7 वेळेला त्यांनी चक्रा मारल्या, मात्र त्यांनी कसलंही उत्तर दिलं नाही. आणि त्यावेळेस बाबाच्या लक्षात आलं की हा खरोखरच आपल्या जाळ्यात फसतोय आणि हा भावनिक आहे. आणि त्यानंतर त्यांनी एक एक गोष्ट करायला सुरुवात केली. या सगळ्यांचं भ्रमंती वाहन म्हणून मला तुझ्याकडनं हवं आहे म्हणून 90 लाखांची मर्सिडीज त्यांनी या ठिकाणी खरेदी केली. आणि ही नवी मर्सिडीज तो स्वतः चालवत आल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं. बँगलोरमध्ये ही मर्सिडीज खरेदी केल्याचं जासूदने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. पुढे या सगळ्या प्रकारामध्ये अवतार नावाची एक पूजा होती, ती त्या मंदिरामध्ये त्यांनी कशी केली याचा सविस्तर त्यांनी सगळं सांगितलंय. आपल्या हातामध्ये तांदूळ या ठिकाणी तो द्यायचा आणि तांदूळ दिल्यानंतर हे तांदूळाचा एक जरी कण पडला खाली तर साप तुम्हाला दंश करेल असं सांगायचं आणि डोळे बंद करायला लावायचा. आणि डोळे बंद करून तो प्लास्टिकचा साप समोर आणायचा आणि माथी त्याच्या स्वतःच्या मागे लपायला सांगायचा आणि ते पहा आता सर्प आलेला आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, अशा प्रकारचं तो सांगत असं देखील या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यानंतर एक एक गोष्ट तो करत गेला. जी माहिती एबीपी माझ्याकडे आहे तो 21 देशामध्ये गेला आणि 21 देशामध्ये गेल्यानंतर तो समुद्राच्या किनारी या ठिकाणी बसायचा आणि समोरची ऊर्जा या ठिकाणी गोळा करायची असं म्हणायचा. मग कुठे ऊर्जा भेटली, कुठे ऊर्जा भेटली नाही, अशा प्रकारचं सांगायचा. आणि तब्बल 5 वेळा तो अमेरिकेला त्यांच्या स्वतःच्या खर्चातून गेला असं देखील जासूदने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय. तिथे गेल्यानंतर तो लाखो रुपयांची खरेदी देखील करत असे, अशी देखील माहिती एबीपी माझ्याकडे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस ही पूजा झाली आणि ही पूजा झाल्यानंतर आता पुढे काय हा सगळा प्रश्न होता, तर त्याला उत्तर पूजा नावाची एक पूजा करावी लागेल असं देखील जासूदला सांगितलं. आणि या उत्तर पूजेसाठी एक घर बांधून घेतलं. तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा त्या अमुक अमुक देशाच्या लाकूड आहे त्याच्यातनं बाहेर पडते म्हणून तिथलं फर्निचर खरेदी करायला लावलं. अशा पद्धतीचे हे अकाउंटवर घेतलेले पैसे आहेत. म्हणजे घर बांधण्यासाठी 1 कोटीपेक्षा जास्त अकाउंटला पैसे घेतले, या सगळ्याचा तपशील त्याच्याकडे आहे असं देखील त्या व्यावसायिकाने या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. आता हे अकाउंटपेक्षा इतर किती पैसे घेतले असतील हे आपण या सगळ्यामध्ये पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय. मात्र उत्तर पूजा जी आहे तो करतच नव्हता. सातत्यानं उत्तर पूजा करा अशा पद्धतीचं सांगितलं जायचं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की त्या तक्रारीमध्ये म्हटलंय की त्या मंदिरामध्ये एक पांढऱ्या खरूनं गोल रिंगण या ठिकाणी केलं. आणि हे जे फर्निचर आणि इतर सगळे पैसे काढण्यासाठी त्यांनी सांगितलं की तू जर या पांढऱ्या रिंगणच्या बाहेर पडलास तर तुला सर्पदंश होईल, तुझा मृत्यू होईल, अशा पद्धतीचं सांगितलं. आणि तात्काळ तुझ्या मोबाईलवरून फर्निचर या ठिकाणी खरेदी कर आणि खरेदी केल्यानंतरच बाहेर पड, अशा प्रकारचं सांगितलं. आणि मृत्यूची धमकी दिल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणाहून पुण्यातील एका फर्निचर जो खरेदी करणार आहे त्याला तिथून 49 लाख रुपये पाठवले. पुढे आणखीन अशाच पद्धतीचे पैसे पाठवून विदेशातून फर्निचर मागून घेतलं असं देखील या तक्रारीमध्ये म्हटलंय. मात्र सातत्यानं ही उत्तर पूजा तो करायला नकार देत होता, नवीन बहाणे सांगत होता. आणि हे सगळं झाल्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाला संशय आला आणि मग त्यांनी ही सगळी जी मंदिरामध्ये ज्या पूजा केली जात होते त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी रात्रीचं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जो साप दाखवलेला होता, जो साप आपल्याकडे आलेला होता, तर तो साप बनावट आहे, तो प्लास्टिकचा आहे. आणि ही सगळी फसवणूक झाल्यानंतर खरातकडे हा व्यावसायिक गेला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पैसे दिलेत ते पैसे आम्हाला परत पाहिजे आणि हे सगळं तू मला तात्काळ पैसे परत दे, मला कुठलीही उत्तर पूजा करायची नाही. हे सगळं झाल्यानंतर खरातनं
जासूद आणि त्याच्या मित्राच्याच विरोधात तक्रार केली आणि 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं या ठिकाणी तक्रारीमध्ये म्हटलं आणि तक्रार दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी दुसरीकडे सुरू आहे. मात्र त्या तक्रारीतच उत्तर देताना जासूद यांनी सांगितलं की बरोबर आहे. माझा त्यामुळे एक हा व्यवहार सगळा 1400 एकूण प्रकार पाहता चोर तो चोर वर शिरजोर अशीच गत या खराची आपल्याला पाहायला मिळतेय. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.